झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईची लोकलची गर्दी कमी करायची असेल, प्रवास सुखकर करायचा असेल तर प्रस्तावित मेगा रेल्वे प्रकल्पांना मान्यता मिळण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मुंबई आणि परिसरातील रेल्वे प्रवासी रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेत। मुंबई आणि परिसरातील लोकल प्रवास सुखकर होण्यासाठी MUTP अंतर्गत विविध प्रकल्प सुरू आहेत। मात्र त्या व्यतिरिक्त काही मेगा रेल्वे प्रकल्प गेली काही वर्ष चर्चेत आहेत। यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे चर्चगेट विरार एलिव्हेटेड रेल्वे मार्ग। या प्रकल्पाचा आराखडा तयार असून अर्थसंकल्पात या प्रकल्पाला मान्यता मिळणं आवश्यक आहे। त्याचबरोबर नव्या विमानतळामुळे नवी मुंबईची वाढती गर्दी लक्षात घेता CST पनवेल जलद एलिव्हेटेड मार्गाचा गांभीर्यानं विचार केला जातोय। या दोन प्रकल्पांमुळे CST कल्याण एलिव्हेटेड रेल्वे मार्गाची मागणी पुढे रेटण्यात येते। कर्जत पनवेल मार्गावर लोकल वाहतूक सुरू करण्याची मागणी गेले कित्येक दिवस केली जाते। त्याचबरोबर पेण मुंबई अशी लोकल सेवेची मागणी काही प्रवासी संघटनांनी लावून धरली आहे। मुंबई महानगर प्रदेशातली वाढती गर्दी लक्षात घेता हे प्रकल्प मार्गी लागणं अत्यंत आवश्यक आहे। रिमॉडेलिंग झालेलं आहे। ठाणे स्टेशनला आम्ही BOT मध्ये PPP मध्ये घ्यावा आणि साधारण 500 कोटीचा प्रकल्प GM आणि सेंट्रल रेल्वेने केलेला आहे। त्या प्रकल्पाची मान्यतेसाठी लवकरच CRB म्हणजे सेंट्रल रेल्वे बोर्ड या ठिकाणी परवानगी देईल अशा पद्धतीचं त्यांनी आत्ताच या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे। पेण मुंबई थेट सेवा तरी आपण सुरू करावी, जेणेकरून या भागातील अत्यंत ताजा प्रतीचा माल जो आहे, तोंडली आहे, अल्फान्सो आहे आणि चांगल्या प्रकारे फळफळावळ आहे, तसेच या ठिकाणी चांगल्या प्रकारची ताजी मच्छी आहे। याची जर मुंबईमध्ये लवकरात लवकर आपल्याला जर मुंबईच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी हा माल दाखल करायचा असेल तर आपल्याला पेण मुंबईची गरज आहे। हे सर्व प्रकल्प राज्य सरकार आणि रेल्वे यांच्या 50% भागीदारीवर आधारित आहेत। त्यामुळे फक्त रेल्वेनं आणि राज्य सरकारनं नव्हे तर खासदारांनी प्रकल्पाची मागणी पूर्ण होण्याकरता जोर लावणं गरजेचं आहे। झी 24 ताससाठी अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।